कोकण किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? पर्याय आहेत 700, 800, 720, 620. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 720. पुढचा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? पर्याय आहेत जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नंदुरबार. मुळा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती? पर्याय आहेत पवना, वेल, कुडाळी, आंबी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पवना. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहेत 7वा, 5वा, 10वा, 9वा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 9वा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती किलोमीटर आहे? पर्याय 720, 750, 800, 700. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 720. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3,07,713. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रादेशिक विभाग? पर्याय आहेत विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विदर्भ. पुढचा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय आहेत उत्तरेला, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तरेला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हा एकूण किती जिल्हे होते? पर्याय आहेत 26, 35, 34, 27. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला आहे? पर्याय आहे लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? पर्याय आहेत राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 1960 साली एकूण किती प्रशासकीय विभाग होते? पर्याय आहेत 3, 5, 4, 6. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन किती जिल्हे निर्माण झाले? पर्याय आहेत 7, 5, 4, 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग? पर्याय आहेत पुणे, औरंगाबाद, कोकण, नागपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, औरंगाबाद.